गेली 12 वर्ष झाली या शाळेत शिकवते मी, पण एकही दिवस असा गेला नाही की मी दमले नाही. काय दंगा करताय ती मुलं, काय दंगा करताय ती मुलं. शी बाई. मे आय कम इन मॅडम? कोण आहे? मी मोरे मोरे. मोरे? हा. मोरे, एक 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 मिनिट जरा थांबा प्लीज. थांबा जरा. ओ शुअर. ओके, थांबायला सांगितलेलं आहे काही काही. बाय बाय. ऐक मोरे. शांत, स्व शांत प्लीज. मेरे मोरे मोरे मी मोरे मोरे मोरे. मोरे प्लीज कम इन. मोरे, हा? आज अचानक कसं काही येणं केलं? ते अचानक म्हणजे कसं, सचिन म्हणाला की पुढल्या आठवड्यात तुम्ही ह्याची तोंडी परीक्षा घेणार आहो म्हणून. हो, पण मोरे तुम्ही काळजी नका करू, तुमचा मुलगा हुशार आहे. पण जरा प्रॉब्लेम आहे. पुढच्या आठवड्यात हा काही शाळेत येऊ शकणार नाही. काय समजली? का मोरे, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. मग? ते आमच्या घरात लग्न आहे. अहो, सचिन लहान आहे अजून. ह्या वयात त्याचे लग्न केलं ना तर पोलीस आत टाकतील तुम्हाला. ओ ह्या वयात? ओ ह्याचं कुठल्याही वयात लग्न केलं ना तर पोरीवर अन्याय केला म्हणून आम्हाला पण हात टाकतील. आणि मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या घरात ह्याचं लग्न नाही आहे. ओ, मग कुणाचं लग्न आहे? काय झालं? कुणाचं लग्न आहे? माझं. मोरे, हं? तुम्ही लग्न करताय? हो. मोरे, लग्न करताय तुम्ही? हो. मोरे, लग्न करताय तुम्ही? अहो मी गरज म्हणून करतोय. तुमचं हे जे चाललंय ना तर आठवत नाही म्हणून ना, किंवा व्हेरिएशनच्या नावाखाली फाजीलपणा चाललेलं आहे. बरोबर ना? पण खरंच सांगतो, मी खरंच लग्न करतोय. हो तुमचा काहीतरी नेम चुकतोय. बापूचा लग्न ठरलाय माझ्या. मला का मारता तुम्ही? सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला सांगता येत नाही माझे वडील लग्न करतायत, लग्नासाठी मुलगी शोधतायत. हे म्हणजे कसं माहितीये, आपल्या शेजारचा फ्लॅट विकायला असतो, अख्ख्या जगाला माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं. हं? अरे तुझे वडील लग्न करतायत, जगाला माहिती आहे, पण तुझी जी शिक्षिका आहे तिला माहिती नाही. हे तू आधी सांगितलं असतं तर मी प्रपोज नसतं केलं त्यांना. अहो काय बोलता वाय काय? मोरे, 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 माझं तुमच्यावर प्रेम आहे मोरे. मोरे, मोरे, मला तुम्ही भयंकर आवडता मोरे. आवडतो? याच्यात आवडण्यासारखं काय? मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही मोरे. आठवा, गेल्या वर्षी पालक मीटिंग होती, आठवली तुम्हाला? त्या वर्षी सगळे पालक माझ्या विरुद्ध बोलत होते, पण मोरे तुम्ही, फक्त तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात, माझ्या बाबतीत बोलत होतात, माझ्यासाठी भांडत होतात मोरे. त्या वेळेलाच माझ्या लक्षात आलं, माणसाचा चेहरा कितीही घाणेरडा असला तरी मन चांगलं असायला हवं. ते मन चांगलं एवढंच बोला ना, मागचं कशाला बोलायला पाहिजे ना. काय तेवढं काय हे आयो, नाही. मी तेव्हाच ठरवलं होतं, ज्याचं मन चांगलं असेल ना मी त्याच्याशीच लग्न करीन. म्हणून मोरे, अजूनपर्यंत अविवाहित आहे मी. हो मोरे, मग अचानक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. अहो मी कधी तुमच्या आयुष्यात आलो? व्हॉट्सअपने आयुष्यात आलात. अच्छा तुम्ही आलात, मग तुमचे मेसेजेस,
गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेजेस माझ्या आयुष्यात आले मोरे. बापूस तू मला घरी चल एवढाच बोलतोस आणि मॅडमला तू गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज पाठवतोस. तू असा काय प्रसंग काय बोलतोस काय? हो मॅडम, तुम्ही ना माझ्या मुलाच्या शिक्षिकात ना म्हणून तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग गुड नाईट असं मी मेसेज पाठवलेत. पण देवा शपथ माझ्या मनात काय नाही हो नाही देवा. मोरे, खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. जर तुमच्या मनात काही नसतं तर शेरो शायरी कशाला पाठवली असती तुम्ही मला? तुम्हाला आठवते मोरे, तुम्ही तो पहिला शेर पाठवला होता, माझं तर तोंडपाठ सुद्धा आहे. जब आते हो तुम सामने तो हो जाता हूँ बेहाल, जब आते हो सामने तो हो जाता हूँ बेहाल, देखता रहता हूँ तुम्हारी बड़ी बड़ी आंखें और बड़ी बड़ी आंखें और अरे घुंगराले बाल. घुंगराले बाल. हा शेर तू मॅडमला पाठवलास? तू रात्री मला बोललास की माझ्यावर तो शेर आहे. बडी बडी आखे घुंगराले बाल. नाही रे नाही, तुझ्यावर नाही. तो शेर मला पाठवला होता त्यांनी मोरे. आ? आणि तो आठवा दुसरा शेर, दुसरा तो ऐकवा ना मला. कुठला? तिळावरचा शेर नको नको ऐकवा ना मोरे. इथं नको इथं. मोरे ऐकवा ना, मला ऐकायचं तुमच्याकडे. मी आतुर झाले मोरे. आतून बोल काय माझा पोरगा इथं. प्लीज ऐकवा ना. अगं, पोरगा बाजूला उभा आहे. बापूस मी डोळे बंद करते. वसाडे कान उघडायचं तुझं ऐकील नाही. मोरे हा. ऐकवा ना तो शेर. नाही नाही काय साहेब, तिलावरचा अनेक आहेत शेर माझ्याकडे, पण नेमका कुठल्या तिलावरचा तुम्हाला मी शेर पाठवलो तो आठवत नाही काय जमाद्री. काय मोरे? मोरे हा हे काय? गालावरच्या तिळाचा. अच्छा, गालावरच्या. ऐकवा ना, ऐकवा ना. अच्छा अच्छा, तो काय हो. तुझ्या गालावरचा तीळ, ऐक तुझ्या गालावरचा तीळ त्याने चोरून नेलं माझं दिल. मोरे मोरे असं सर्रकन काटा आला माझ्या अंगावर. मी एकदम एकदम खुश झाले मोरे, मी एकदम खुश झाले. अरे खुश व्हायला तुझ्या गालावर तिल कुठं आहे? अरे माझा बापूस आहे ना, तुला नुसते मेसेज फॉरवर्ड करत राहते. नाही नाही मोरे, त्या दिवशी तुम्ही मेसेज फॉरवर्ड केलात ना, त्या दिवसापासून मी माझ्या गालावर तिळ काढायला लागले. हा बघा. नाही नाही हे बघा काय आहे, मला सगळे आलेले मेसेज आहेत ना मी कधीच वाचत नाही, मी ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो का नाही काय समजले. आणि बाई तुमचा ना गैरसमज होतोय, असं काही नाही. मी काय सांगतो हे बघा, मी ना तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत. का? नाही नाही हो, मी माझ्या मुनमुनला नाही विसरू शकत, नाही विसरू शकत. एक मिनिट, ही मुनमुन कोण आहे? मुनमुन मुनमुन माझी होणारी बायको. ही बासरी जीव घेणार आहे माझा एक दिवस. मुनमुन घोष नाव आहे तिचं. खुश बंगाली आहे. मोरे हा? तुम्ही एका बंगाली मुलीशी लग्न करताय? हो. काय माहिती काय, मी जे मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचो ना, असं मी 3-4 मुलींना हे मेसेज फॉरवर्ड करायचो हो, पण त्याच्यात ती बंगाली मुलगी आहे ना, ती फार चपल निघाली, मला लगेच पटली. काय समजली? मोरे तुम्ही जे मेसेज मला फॉरवर्ड करायचं ते आणखीन कुणालाही फॉरवर्ड करायचं? मोरे असे वागलात तुम्ही माझ्याशी? एका बंगाली मिठाईसाठी या लवंगी मिरचीला नाही म्हणालात तुम्ही? तुम्ही लवंगी मिरची हो, भोपली मिरची दिसावा आहे तुम्ही. भोपळी असणार तरी शेवटी ती मिरचीच आहे, आणि मिरचीचा झटका हा बसतोच. मोरे मोरे तुमच्या बरोबरच्या आयुष्याची किती स्वप्न रंगवली होती हो मी. तुम्हाला सांगितलं कोणी याच्यावर स्वप्न रंगवायला? हा ह्याच्याशी लग्न न करणं ना हे चुकी जीवन आहे. हो? हा आता बघा, तुमचं हे सुखी जीवन आहे ना, ते कसं मी वाईट करून टाकते. हो म्हणजे काय करणार आहोत तुम्ही? सांगते ना. काय? तुमच्या या मुलाची तोंडी परीक्षा पुढच्या आठवड्यात होती की नाही, ती मी आत्ताच घेणार आहे. हो हा बघा हो, असं करू नका तुम्ही, नापास करू नका. मी माझ्या बायकोला वचन दिलंय जेव्हा गेली तेव्हा, हा 3री पास होईल तोपर्यंत मी लग्न करणार नाही. 3री पास झाल्यावर मी लग्न करीन. तुम्ही जरा शांत बसा. आता ह्याची परीक्षा. नाही नाही असं बस करू- इथे. पहिल्यांदा खाली खाली बस पहिल्यांदा.
इंग्लिशचा प्रश्न झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांगायचं. मला नाही माहिती. मला झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांग जेको लवकर. GOA. याचा स्पेलिंग आहे वासाड्या. नापास इंग्लिश मध्ये नापास अहो, झाला असं तुमचा नका. मुलगा. उभा राहा पहिल्यांदी. सोपं. गणिताचा प्रश्न पाढे म्हण पटकन. 123चा पाढा म्हण. 123चा पाढा म्हण. 123. हो. तुम्ही तर मला 20 पर्यंतच पाडे शिकवल्यात. तुझा बाप नाही मला वेगवेगळे मेसेज पाठवायचा तयार करून तसा पढा तयार करून पाठव. बोल पटकन. 123. 123 एके 123 123 दुने 87 123 त्रिक 88 124. हा पाढाय 123 हा पाढाय. गणितात सुद्धा तुमचा मुलगा नापास झालाय. हं? सोपं आता विचार. भूगोलाचा प्रश्न मला सांग. विशाखा नक्षत्र कुठे? अंबरनाथ. विशाखा सुभेदार नाही विशाखा नक्षत्र. भूगोलात सुद्धा नापास झाला. इतिहासाचा प्रश्न. तिसरं महायुद्ध कधी झालं? तिसरं बापूस तो हिटलर मेला तेच ना. नाही तुझा बापूस नाही ना तेव्हा वासाड्या. अरे तिसरं महायुद्ध अजून झालंय कुठं? तुमचा मुलगा ना सगळ्या विषयात नापास झालाय कळलं. आता मी त्याला लेखी परीक्षेत सुद्धा पास करणार नाही. हो असं करू नका हो प्लीज. मी याच्या आईला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा काय हा जोपर्यंत तिसरी पास होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि हा वसाडा दुसरीतच 4 वर्ष होता. आता कसा बसा तो 4थीत गेला. त्याला परत तिसरीत आणू नका हो प्लीज. मग लग्न करा माझ्याशी. नाही जमणार. कारण मी माझ्या मुनमुनला नाही सोडू शकणार. नाही सोडू शकणार. नाही. मग तुमच्या मुलाला पास करणं मलाही नाही जमणार. बापू अरे माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. माझ्यासाठी मुनमुन आत्याला नाही बोल. घात केलास वसाड्या. घात केला. अरे आत्या म्हणून आमचं नातच बदलून टाकलंस वसाड्या. अरे केवढं माझं त्या मुनमुनवर प्रेम जमला होता. नाही 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 अरे मी मुनमुनला नाही सोडू शकत प्लीज. नाही आता तुम्हाला सोडायलाच लागणार आहे. ठीक आहे. मुनमुनला फोन करा. माझ्या पोराच्या भविष्यासाठी म्हणून मी मुनमुनला फोन करतो. लवकर. मुन मुन हॅलो मुनमुन. मी मोर्या बोलबो. आपलं लग्न मोडबो. आता फोन ठेवबो. ती बंगाली आहे ना म्हणून बंगालीत बोलतो. हा तेच. हा ठेव गो आता ठेव गो. आणि मालवणी झाला. हे बघा मी काय म्हणतो. मी माझं लग्न मोडलेलं आहे. आता माझ्या पोराला तेवढा पास करा आता प्लीज. लगेच तुमच्या मुलाला पास करते. एक साधा प्रश्न विचारते. सचिन बाळा इकडे ये आणि मला सांग हा? तुझं संपूर्ण नाव काय? माझं नाव सचिन पद्माकर मोरे. पद्माकर बापू तुझं नाव काय ना. पद्माकर नाव आहे. माझं नाव प्रभाकर आहे. अरे वसाड्या माझं नाव विसरलास. माझ्या नावातच तू फंबल मारलास. नाही मी ह्या मुनमुनला आता सोडणार नाही. तुझ्या मुलं हो नाही, मोरे. नाही मुनमुनला नाही, सोडणार. please, मोरे. मी मुनमुन बरोबर लग्न करणार. मी त्याला नापास करीन. अहो, मॅडम हा नापास होऊन परत ना पाण्यात आला ना मोरे. तरी मला काय फरक पडणार नाही. मोरे, ऐका, मी आता please. मुनमुनला मोरे, तू फोन नापास करणार. आहे. ऐका, मोरे. नाही, तुम्ही गप्प बसा. मुना हॅलो मुनमुन. आपलं लग्न होईबो. आता मी येईबो. हा इला झालं मालवणी झालं पण. मौसम मस्ताना. अरे मौसम मस्ताना. बायको घरी नसताना. काय सगळी मजा आहे. बऱ्याच दिवसांनी एकांत मिळालाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. जर काही महत्त्वाचं काम नसेल तर नागरिकांनी घरीच थांबावे. याच्यापेक्षा काय महत्वाचं काम असणार आहे. मस्त मी बनवलेली गरमागरम भजी. पावसाला नागरिकांनी झोडपलंय. माफ करा, नागरिकांना पावसानं झोडपलंय. नुसतं बाटलीकडे बघितलं तरी न्यूज वाला चढली हो. डोळ्यातच नशा आहे खरं म्हणजे. म्हणजे बघितलं तरी सगळं फंबल मारतात. मी तर रोजच मारतो. असं चला. आज रपट जाए तो हमें ना बचाइयो. आज फिसल जाए.
एक हॅलो. अरे हॅलो. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी? हा? नाव माझं मालिनी. अंशुमन विचारे ना तुम्ही? हे काय मला कळलं हो नाही. आम्ही बघतो तुमचं हास्य जत्रा. बापरे अरे, thank खूप you. कॉमेडी करता तुम्ही. अंशुमन विचारे ना बाई ग. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. मी इथं वास्तव्याला आले. म्हणजे हा अहो तुम्ही ते फ्रेंड बुक वर पोस्ट नाही का टाकली काय? की बाबा तुमच्या भागात जर पाणी खूप असेल, पाणी तुंबलं असेल तर बिनदिक्कत माझ्या घरी या. माझं दार सताड उघड आहे म्हणून मी आले. ऐका ना नाही ऐका ना. हो ऍक्च्युली कसं माहितीये ती मी खूप आधी पोस्ट टाकली होती. हो ती माझ्या मित्रांसाठी टाकली होती. तुम्ही डायरेक्ट आलात एकदम. अहो. हो काय काय आहे? मी तुमची मैत्रीणच आहे. काय संबंध? आपण पहिल्यांदा भेटतोय. अहो, हा? असं काय करता? काय? विसरलात का? काय ते नाही का ते काय ओ काय ईश्वर. ओ काय ईशा काय ओ अहो काय 17 मार्च. 17 मार्च. हो 17 मार्चला आमचं लेट शूटिंग संपलं होतं. मी डायरेक्ट घरी गेलो होतो. 17 आणि मी असं पण शूटिंग संपलं डायरेक्ट घरीच जातो. कोणाला विचार जातो की नाही रे? 17 मार्च आठवा 17 मार्च. हो काय? नाईट एकदम. काय नाईट का नाईट? हो काय बोलताय तुम्ही? अहो, मी तुमची मैत्रीण आहे. फ्रेंड लिस्ट बघा, चेक करा. मी तुमची मैत्रीण आहे. मी तुम्हाला सांगू का ऐका ना. 2 वर्ष झाली आपल्या मैत्रीला. ऐका ना. तुम्ही मला बर्थडेचं हेच विश पाठवलं होतं. अहो माझे 4-4.5 हजार फ्रेंड्स नाही हो खरंच माझं ऐका. मग मी त्यातलीच एक आहे. तुम्ही मला ओळखलं नाही नाही का? हो. एक मिनिट, आपण एकदा रात्री चॅट पण केलं होतं. मी? हे बघा हे बघा माझा प्रोफाईल डीपी बघा. हे बघा. या तुम्ही आहात? 16 वर्षापूर्वी अगदी अशीच होते, शिडशिडीत. आता पण अगदी छान आहे, गुटगुटीत. अरे मस्त ना. ओळखलत का तुम्ही मला? कशाला चेहरे बघून फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो काय कळत नाही. ऐका ना काय म्हणताय? छत्री कुठे ठेवताय? छत्री? नको ओले माझ्याकडे ऐका ना. ऐका ना अरे, ओलंच झालं का सगळं? ऐका ना. एक मिनिट, त्याने काय पुसताय? माझं टी शर्ट आहे. सॉरी. ऐका ना छत्री कुठे असू ठेवू द्या, तुम्ही ऐका सांगा. ना तुम्ही. मला काय प्रॉब्लेम नाही, ते ठेवते मी. नका राहू दे तिकडे, राहू दे प्लीज. वा. राहू दे ना सगळं राहू. ऐका ना माझं घड्याळ होते. ऐका ना. हो थांबा ना. ऐका ना एकदा तुम्ही असं बसले. काय तू नाही, छान आहे हो घर नाही छान. तुमचं. ऐका ना मी काय म्हणतोय. जरा एसी लावा ना, एसी. एसी ते नाही जरा एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला. अरे बापरे, बिघडलाय. नाही. बरं पंखा तरी लावा हो अहो, दादा. ऐका ना पण अहो. येताना फोन तरी करायचा ना. त्या पोस्टवर मी फोन नंबर पण दिला होता हो, मी ऍक्च्युली. करणार होते फोन, पण म्हटलं फोन कशाला करायचं. दार उघडा जरा, कोण आले बघा. तुम्ही जाणं उघडा ना तिकडे. अगो बाई, परक्याच्या घरी आपण कसं दार उघडायचं रे बाबा? पर कसं डायरेक्ट आलं तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला? नाही, असं नाही. तुम्ही उघडा, जा दार उघडा. अरे काय कुठे उगाच पोस्ट हो सारखा हो. अरे ऐक अरे. तायडे आला. तायडे आला तू व्यवस्थित आली ना? हो, हो, एकदम आला, व्यवस्थित आला, ना? व्यवस्थित मला ना? काळजी उगाच. तुला काय अडचण नाही नाही, आली? नाही, मला काय पाणी नाही. खूप होतं खरं नाही, रस्त्यात. थोडं होतं. व्यवस्थित आलास ना? मी व्यवस्थित. बरं झालं. ए थांब बाजूला कोण आहे? ए कोण आहे? तायडे हा कोण आहे? कोण आहे? हे वेड्या हे वेळा आहेस का? अंशुमन विचारे, शपथ. सेलिब्रिटी अंशुमन हास्य जत्रा. हे ते हो. हो सर मी हो. तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. fan आहे, fan आहे. माझ्या डोळ्यांना ना मला विश्वासच बसत नाही. असं. मी तुम्हाला असं प्रत्यक्षात हा. बघतोय सर. पाया पड, पाया पड, पाया पड, पाया पड. असं कमाल काम करता सर तुम्ही. एक नंबर काम अरे, करता. असं. काय भारी आहे सर तुम्ही. हे की नाही, भारी आहे ते एकदम. आज हे इथे कसं काय डायरेक्ट आले मला कळत अहो नाही. तुम्ही सांगितलं ना तुमच्या भागात खूप पाणी असेल तर तुम्ही या. मग याच्याही भागात खूप पाणी होतं म्हणून याला बोलून घेतलं. नाही ऍक्च्युली काय झालं ती पोस्ट मी टाकली ना. हो, ते टाकली आणि त्या पोस्टवर कोणी कमेंट पण करे ना. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं बापरे, एवढा दान त्या माणसाची, एवढा राजा माणूस, एवढी पोस्ट टाकली आणि कोणी तर लाईक करे ना, कोणी बोले ना. नाही. म्हटलं बाबा तुमच्या विनंतीला मान द्यावं म्हणून मी धावत आले इकडे ऐका. पटकन आणि मग ह्याला पण बोलून घेतलं. हे तायडे जाम भूक लागले. सकाळपासून काय खाल्ला नाही. बघ ना काहीतरी भूक लागली. हो ग, माझं ग ऐका ना, लेकर ग, मलिन झालं ग. हे टेन्शन घेऊ नको. आता यांच्याकडे आलो ना, इन्होंने चोच दिए, दाना पाणी भी वही देंगे. अरे काय काय चोट उगाच काय चोचीसारख्या मध्ये आला तुम्ही थांबा ना अहो, उगाच. असं काय? हे खूप मोठे कुक येत आहे. हो, त्यांचा शो चालू आहे ना तो, गॅरंटी हमारी किस्मत तुम्हारी. हा, correct, अरे, correct, हा, हो ना. correct. हा, त्याच्यात तुम्ही काय एक एक रेसिपी बनवता. हो, नाही. हो, त्या दिवशी ती मस्त बनवली. ऐका. पोह्याचं गुलाबजाम 10 मिनिटात काय भारी केलं होतं तुम्ही. नाही. मला तुम्ही करून दाखवा ना आता. काय- कसे केलं ते पोह्याचे गुलाबजाम? ते बोलायला लागतं 10 मिनिटात होतं म्हणून असं बोलायला लागतं. ऍक्च्युली ते तयार असतं आणि नंतर आम्ही डायरेक्ट मग दाखवतो. करून दाखवा ना एकदा. इथे कुठे दाखवणार ना. आणि Kitchen? असं कसं दाखवणार ते. मी माझ्या बायकोसाठी स्वयंपाक करेन ना. तुम्ही काय माझी बायको आहात का? हा, बनेसाठी मी तुमची बायको व्हायला तयार आहे. मी एवढा त्याग करेन, तुम्ही करा. मी त्या करलो मला कुठे मारायचं काय करतोय? हे तायडे खूपच चकना. हे तायडे ऐका नाही
ती लोक बाहेर बोलतात ते काय खोटं नाही. हे ऍक्टर लोकांचं नाटक संपल्यावर 4था अंक चालू होतो तो. अब 4था अंक. अरे ऐक रे. शपथ कुठला ब्रँड? हो काय सर, काहीतरी महागातला आणायचं, हे काय स्वस्तातला ब्रँड आणलाय? अरे मग काय बोलत नाही जास्त, तुम्ही करायला लागला डायरेक्ट घरात घुसा, डायरेक्ट हात लावताय. काय चाललंय का तुमचं? चुकलं. मी काय बोलत नाही. अरे याला काय अर्थ आहे काय? चुकलं. टाकली पोस्ट माती खाल्ली, आता काय मी चुकलं आश्रितासारखं आम्ही आलो. रागू अहो, नका नाही, रागवत नाही. गंगामाई घरट्यात राहून गेली. नको, बस झालं, होतं बस, बस. सगळं घेऊन बस, बस. गेली. चूल गेली, सगळं नको, नको, गेलं. नको, बस, अरे यार तू या खा भजी का? भजी. ए भजी खात हा, भजी. खा भजी खा. आणि काय बघ, पाणी उचललं की पटकन निघा हो म्हणजे. हो खाऊन घे भजी. हे तेव्हाच ना. मीठ कमी हो. बरं नाही तुम्हाला चाहत ते तर तिथे एवढं शो मध्ये सांगतो माझ्या हाताला खूप चव आहे. काय चव नाही हो तुमच्या हाताला? ऐका. काय ठेवून दे. पिझ्झा मागवा ना पिझ्झा. काय पिझ्झा हा? गरीबाला पिझ्झा मागवा. गरीबाला पिझ्झा पाहिजे. हे भजी का भजी? आता पावसात कोण येणार पिझ्झा? मग पिठलं भात तरी टाकूया ना. अहो, नाही हो, कोण असं काय करतात? नाही मी काय बोलतो, आपण लाईव्ह जाऊया. लाईव्ह जाऊया ना. हो, ए, नको live. नाही. नको, कशाला लाईव्ह कशाला? अरे तुझा मूड असेल तर जाऊया ना आपण अरे, लगेच. काय माझा मूड काय होता? तुमचा माझा काय मूड आणताय तुम्ही? लाव लाव काय करे? ए, नको ना लाईव्ह. माझ्या अकाउंट मधनं जा. हा अरे थांबा थोडा वेळ आलं लागतो. दिसायला लागलं. नाही नाही थांब. दिसायला हाय नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही आता एका मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी आलेलो आहोत. हा म्हणजे घर बघा, हे बघा, तुम्हाला असं वाटेल एका सेलिब्रिटीचं घर मोठं आहे, पण अगदी छोटस आहे घर. हा. एकदम छोटस आहे. आपण म्हणजे जरा हे बघा ना, पसारा पडलाय असा असता व्यस्त. हे बघा, हे वाटतंय ए, ते जसं तुमच्या टाकलंय. भावाचंच आहे, तुमच्या भावाचंच आहे ते. काय? मला दाखवताय. Sorry. हे काय करताय तुम्ही उगाच? पसारा पडलाय असता व्यस्त घर आहे, पण माणसाचं मन खूप मोठं आहे. घर छोटं आहे पण माणसाचं मन खूप मोठं आहे. आज तरी पोस्ट टाकली होती की बाबा पावसाचा कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या घरी या. हे बघा, हे सेलिब्रिटी अंशुमन विचार आहे. हाय करा ना. हा त्यांना सांगा कसं वाटतं तुम्हाला आम्ही तुमच्या घरी आलो तर. हा ते मला वाटलं नव्हतं पटकन तुम्ही याल. पोस्ट टाकली अंगाश आलं माझं सगळं. नाही अरे रंजू काहीतरी बोलतेय. ती काय सांगते बघा, विनोद सांगा, जोक सांगा ना, एक जोक जोक वेळ आहे का? काहीतरी काय तुम्ही बोलताय जोक? ते करून दाखव ना. काय बोलतो तू, कुछ बोलतो तू, ते करून दाखवा रे. अरे काय वेळ आहे काय? अहो काय बोलताय? असं काय करताय तुम्ही? अरे नाही नाही, ऐका ना माझं नाही. करा ना, एवढं काय ते. काय फालतू लावली तुमची? बापाचं मला डायरेक्ट घरात घुसतो, कानाखाली वाजू, काहीतरी करत आलंय. चल डोक्यावर बघ. इथे आवाज बंद कर. हे काय? हे काय होतंय ना? काय बोलला तू? माझ्या पोराला डोळा दाखवला होय रे, एकदम काळ्या. आता तू न्याला. इथं तुला तालमीत लोळवतो. काळ्या आहे. काय बोलतो? तुम्हाला सांगितलं मी, जरा कंट्रोल करा, बोलू नका. अहो तुम्हाला माहिती आहे, आमच्या तायडेच्या अंगात ना आमच्या आजोबा येतात आणि आमच्या आजोबांचा खूप जीव आहे तिच्यावर. तिला कोण असं हिडीस केलं ना, तिच्या अंगात येतात लगेच. आणि तुम्हाला माहित नाही आमचे आजोबा कोण होते माहितीये का? कुस्तीवीर होते, कुस्तीवीर. माफी माफ खाली वा. माफी माग. पाया काय झालं तुम्हाला? बापरे, काय झालं? नाही काही. हे ना, काय झालं? ते त्यांची पाठ दुखते म्हणून ते खाली बसलेत. अरे बापरे, मी दाबून ए, नको, ए, नको, ए, नको. काय दुखते ना? अहो, मी दाबते रे. मी दाबते. पायाळू आहे मी, पायाळू. तू बस ना ताई. ताई आराम. काय झालं? काय नाही. तू आराम कर. मी आरामच आहे. तुम्ही बरे आहात ना? हो, मी बरे. अरे वा. काय झालं नाही, काय नाही, काय नाही. बापरे, बसा. शांत नाही, आहात? बस बरं वाटतं ना? तुम्ही आरामात राहा. हा, मी बरे, तुम्ही बरे. सकाळीचा डबा बनवून देतो तुम्हाला मी. हो, आम्ही जाऊ. हो. बरे. हा. हो, झोपायला जाऊया ना. झोपायला जाऊया आपण. हा, मला काहीतरी होतं रे, चक्कर आल्यासारखं. नाही ताई, तू व्यवस्थित आहेस. हा, मी बरी. हो, हो. असं का होतं रे मला चक्कर आल्यासारखं? नाही नाही ताई, तू हा, एकदम- मला वाटतं आपण झोपूया. हा? झोपूया, हा, हा, झोपूया. कुठे जाऊ झोपायला? मला विचार ना, माझं घर आहे कुठे हा, झोपूया म्हणून. कुठे जाऊया? बेडरूम मध्ये. हा, बेडरूम मध्ये. ऐका ना, एकच बेडरूम आहे हो, ऐका हा, ना. आम्ही तिथेच झोपूया ना. चल ना. अरे हे तायडे बघ, पण मी ना गादीवर मी झोपणार हा का. तू झोपेत मला लाता बिता मारतरी खाली पड. थोबाडीत देईन ना गादीवर मी. अरे झोपणार, तायडे, तू तू खाली एक दिवस झोपायचं. खाली झोप मला ना. चालणार नाही. मी तुला गादीवर माहिती आहे ना, उलटा बसायला मला त्रास झोप होतो नाही रे. लागत खाली असं झोपल्यावर. त्यांच्या माझं बेडरूम आहे, माझं बेडरूम आहे. मला विचारा बिलकुल झोपायचं म्हणून. डायरेक्ट जाता म्हणजे काय नाटक? हे कान फडफड काय झालं? काय नाही ताई,
असं का तुम्ही मध्ये मध्ये लोळता त्यांना कशाला? सांग ना ताई. नाही ताई तू इथे शांत बस. काय नाही झालं, शांत बस. रे त्यांच्या अंगात आजोबा येतं त्याला माहिती नाही का? अहो तुम्ही जरा शांत बसा ना. आम्ही ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली काय होती. रे, काय लपून ठेवलं? काय नाही, मी सांगतो मी कसं लपून छपून आलो ते सांगतो, बाकी काय नाही. आणि हे जर तिला कळलं ना, तिला सहन नाही होणार हो. जर थांबा ना. काय सहन नाही होणार रे? मी त्यांना सांगतोय मला भूक सहन नाही होत, काहीतरी खायला मागवा. हो, हो, ते सांगतो, तू टेन्शन नको घेऊ. हो तुम्हाला माहित नाही, ती ना खूप हळवी आहे हो बिचारी. हळवी नाही, मला टवळी वाटते एक नंबरची. हो काय एक मिनिट, फोन बाजूला जरा फोन आला ऐका ना. कुठे गेला फोन? तर सांगा ना, एक बसा. मिनिट हा. अरे तुला फोन कुठे गेला? हा बघ इथेच होता. खरंच की यांचा फोन आला, यांचा. भाऊजी. हो हो हो. हॅलो हॅलो आहो हॅलो. काय हॅलो, रेंजच नाही काय, भिकारड घर आहे. ताई आहे. हॅलो 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 आहो आहो ऐकतोय? हॅलो ऐकू येते का? हॅलो आहो हा 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 हॅलो ऐकू येते का? अहो पोचले सुखरूप पोचले. हा खूप पाणी होतं रस्त्यात, पण आलो आम्ही, नीट आलो. टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे अंशुमन विचारांचं घर चांगलं आहे बरं का. छोटंच आहे पण चांगलं आहे. ते अंशुमन विचारे पण छोटेसे आहेत पण चांगले आहे ना. हा तुम्ही बोला काय म्हणता? हा तुम्हाला बोलायचं का त्यांच्याशी? हा? नाही नक्की नका. बोला हो, बोला. ए, अगं नाही फालतू आहे, मला नाही आवडत. बोला. अगं हे नको, तर तुम्हाला तरी कसं आवडतं माहिती नाही. अहो, थांबा ना. अरे, लय थांबा तू ना, त्याच्या बोला. नको मला तो. थांबा, बोला ना, बोला ऐक ना, त्यांच्याशी. थांबा हो, बोला हे घे त्यांच्याशी बोला ना. कोण आहे? भाऊजी तुमच्या भाऊजी तुम्ही कशाला बोलला? माझे मिस्टर, त्यांच्याशी बोला ना. मी काय बोलतो? बोला ना, खूप मोठे फॅन आहेत हो तुमचे. बोला हॅलो अंशुमन विचार आहे. ते सोड रे. ती बघ, ती माझी बायको आहे. तिच्याशी जर गैरवर्तन केलंस तिकडे येऊन कापी ना, तुला आधीच सांगतोय. मी कसं गैरवर्तन करू? हा गैरवर्तन शब्द मला बोलता येते, मी काय करणार? असं काय करताय? नाही काय नाही तिला एकटीला बघून छेडलंस तर मी तिकडे येईन ना, लक्षात ठेव. माझं धाडसच होणार नाही हो. त्यांना छेडायचं म्हणजे एकटे दुकटेच ना, गर्दीचं काम आहे होतं. ऐका ना, आणि ऐका तुम्ही इथे येऊ नका. इथे इथपर्यंत पाणी भरलेलं आहे. तुम्ही अडकाळ बिडकाल, तुम्ही तिकडेच राहा. येऊ नका, इथे येऊ नका. कुठे पाणी भरलंय? तुमच्या इथे पाणी भरलंय ना आमच्याकडे? हा. नाही बाबा, हा? पावसाचा एक थेंब पण नाही इकडे. काय बोलताय? सगळं कोरड. मग तू तिला तिकडे कशाला बोलून घेतला? नाही मी ना बोललो. भानगड काय? अहो, ते सोड- विचार तुझ्या, तू आता गेलास. ऐका ना. आता मी येतोय तिकडे. एक सेकंड. कशाला बोलवलं? तू गेलास आता, थांब. हॅलो, ऐका ना. हो ते म्हणतात त्यांच्या ते पाणी भरलेलंच नाहीये. हो बरोबर, त्यांचा भाग वेगळा आहे आणि माझा भाग वेगळा आहे. म्हणजे? अहो जोगेश्वरीत आम्ही राहतो ना, तिथे पाणी नाहीये. तिथे पाणी नाही, इथे कशाला आलात? आमच्या मूळ भागात पाणी आहे. म्हणजे मूळची मी सिंधुदुर्गाची आहे ना, तिथे खूप पाणी आहे. अरे सिंधुदुर्गात पाणी नाही, इकडे कशाला आलात तुम्ही? तुम्ही तर सांगितलं होतं ना, तुमच्या भागात खूप पाणी असेल तर माझ्या घरी या. तुमच्या घराच्या दरवाजे 7-8 उघडेत म्हणून आम्ही आपल्या आलो. आउट. आता जायचं, निघायचं. ऐका, अहो, काय control ए, करा. चाल. आजोबा इथे. माझी पण आजी आहे. ચોમાસે વાગડ ભલો ને પાંજો કચડો વારે માસ. जय माँ मेरी. जिग्नेश, एक मिनिट शेठजी, एक मिनिट. तुम्हाला स्वतःचं जे काही नाव ठेवायचं असेल ना, ते ठेवा. माझं नाव बनेच असतं. अख्खा महाराष्ट्र मला ह्याच नावाने ओळखतो. ठीक आहे शेट आहे मी तुझा. हा शेट आहे मी तुझा. हा. आता नवीन स्टॉक आलाय ना, तो गौरव अंडरवेअर आणि सनी भूषण बनियान. क्वालिटी कशी आहे त्याची? कडक आहे, कडक, लय भारी, एकदम फ्लेक्झिबल आहे. आधीच संपवायची ती. हा, 3 आठवड्यात ती निघून जायला पाहिजे. नवीन स्टॉक आणायचा आहे. हे घे, हे बाहेर त्या बोर्डवर फिरव आणि पिंपळ्याच्या झाडावर लाव. हा लाव ना. लगेच आलो. लगेच जा. हा हो शेठजी, शेठजी. हो का? आता बघतो. जा. एक्सक्यूज मी, मी या सर प्लीज कम. सर Thank you, प्लीज thank you, कम. thank या पाणी द्या. हा पाणी घेऊनच उभा होता.
गेल्या आठवड्यात त्याचं कौतुक केलंय ना सरांनी टायमिंगचं. कौतुक केल्यावर तो वाढीव अभिनय करतो. असं असं सर तुम्हाला काय हवंय? हा जरा इलॉजिकल प्रश्न नाहीये का? नाही म्हणजे मी कपड्यांच्या दुकानात आलो तर कपडेच घेणार, भाजी घ्यायला तर नसेल आलो. सोपं आहे, सोपं आहे. Just forgot. काय पाहिजे तुम्हाला सांगा मला. आम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे द्या आणि फॉर्मल्स नको, सेमी फॉर्मल, जरा कम्फर्टेबल. करेक्ट ठिकाणी आलात तुम्ही साहेब. तुम्हाला देतो एक काम कर, त्यांना तो बेस्ट स्टॉक आणून द्या. 90 सेंटीमीटर वाला तो फुल स्लीव्ह वाला. आणि साहेब तुमची कमर किती? सॉरी, ते पायाच्या वर बेंबीच्या खाली कमर असते ती किती? 34. 34. 34 नंबरची पॅन्ट आण रे. आणि मेंटेन राहता की तुम्ही एकदा जिम वगैरे करता? नाही वाटलंच मला. एकदम काय गरजच नाही ते सगळं करायची. तुम्हाला एकदम हेरिडिटरी वाटतंय ते एकदम. ओके. ते तुम्ही चेंज करून घ्या. नाही इथे नाही, चेंजिंग रूम आहे, इथे गर्दी होईल ना. काय बोलला? म्हणजे गोणीचा वेळ आहे, गर्दी होणार ना. चेंजिंग रूम मध्ये कपडे ठेवले तुमचे. हा बोला. अरे काय ना लग्न मध्ये अरे जमવાનું रसमलाई हा ते બધું જ કાઢી લીધું. અરે પણ યાર રાતના તું જે દશા થઈ काय सांगू काय દશા થઈ એટલે ખાવાતું ના પણ બધું કાઢી લીધું. એક સ્ટોલ છોડ્યો નથી મારા બેટાએ. પછી મારા રાતના આવીને કે મારે ફાકી ખાવી પાછું કે एक मिनिट ए काय दिसतंय एकदम फिटिंग खूप मस्त आहे तुमची. हे काय दिलं मला? काय झालं तुम्हाला नाही आवडत? अरे मी कामाच्या ठिकाणी योग्य वाटतील असे कपडे मागितले. हे काय? हे असं जाऊ काम? हे काय? कामावर घालून जाता. हे बघ काय तुम्ही कामावर जाणार, मग ते भारी सामान वगैरे उचलणार, झाडू काढणार, मग ते लादी वगैरे पुसणार, तर हे कम्फर्टेबल असतं त्या सगळ्यासाठी. आणि कसं असतं ना, मेन म्हणजे ही चड्डी का अशी आहे माहितीये? तुम्ही आता लादी पुसताना तो मैल लागला तर काय काढायची काय झंझटच नाही. 8 महिने धुवूच नका एक तुम्ही. मिनिट थांबा. मी कामावर सामान उचलतो, लादी पुसतो, हे कोणी मी सांगितलं का असं तुम्हाला आता? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून असं अरे काय बोलतो? तू चेहऱ्यावरून काय बोलतोय हा? नाही, म्हणजे तू रामचरण आहे ना? नाही, किमजीबाईकडे कामाला येतो रामचरण ना. कोण? अरे तू नाही का त्या दिवशी लादी पुसताना मला काय साहेब असं केलं ना? तूच केलं. तूच केलं. हा तोच आहे ना. नाही रे, मी नाहीये. मी विपुल आहे रे. मला नाही माहित तो कोण. जस्ट मला चेहऱ्यावरनं वाटलं म्हणून. अहो, काय चेहऱ्यावर आहे तेव्हा तुम्ही सांगताय? तुम्ही चेहऱ्यावरून बोलू नका. तुम्हाला कपडे पाहिजे ना? तुमच्यासाठी बेस्ट पीस आणलंय मी. बेस्ट पीस आणले. हे ते आपलं ते आहे ना 100 रुपये वाला, हा त्यावर 2 फ्री आहेत. यांच्यासाठी करेक्ट आहे सेल मध्ये. माझ्या चेहऱ्यावरून मी 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो. हो साहेब. तू बोलू नको. तुला नाही विचारलं मी तर. तू नाही मध्ये बोलायचं. मी त्याशी बोलतो. 100 रुपयाचा शर्ट घेणारा वाटतो का मला सांगा? म्हणजे हे बघ तुमच्या चेहऱ्यावरून तो अरे चेहऱ्यावर नको जाऊ यार. मी तुला चेहऱ्यावरून बोलायचं नाही. हे बघ, मला 100चा ना मला महागडा शर्ट हवा. मी घेऊ शकतो. महागडा हवंय? महागडा हवंय मला. ऍक्च्युली तुमचा चेहरा ओके करतो काहीतरी. हे इथे 300 रुपये वाला द्यायचा आहे ना? ह्याच्या तोंडाकडे बघून अवकाशच वाटत नाही. मी काय बोलतो, ह्याला 150 देऊन टाका. 150चं देऊन टाकूया ना. एक काम करते 150चं मस्त पीस आहे मला त्यांच्यासाठी. ऐकू येते रे. मी ऐकूय. तिकडे जाऊन तरी बोला. मला ऐकू येतंय. अरे 150 रुपये आहे ना? थोडं जास्त आहे तुमच्यासाठी. 120 मध्ये देऊन टाका. जास्त नाहीये. ते 150 रुपये असं नाही. 150 रुपये असं आहे. अरे महागडं मागितलं 150चं. मी महागातलं घेऊ शकतो रे. मला ते कितीला आहे? ते महागडं आहे? ते मागचं कुठलं सर? ते सेम हाच पीस आहे तो. ते द्या. सर हा जाऊ द्या ना सर. नाही ना मला त्या कितीला आहे? सर ते 450 रुपयाला आहे. पॅक कर. 1 मिनिट सर. हे बघा आपली खुन्नस चालली आहे. त्यात तुम्ही आता लोन घेऊन शर्ट घेणार. ती लोन मग पोरा बाळांना फेडावी लागेल. हा 450ला 23 रुपये EMI असतो साहेब. कशाला तुम्ही असं करता? हा महिन्याला 23 रुपये खायचे वांदे होतील साहेब तुमचे. कशाला ते असे? तुम्ही माझी मस्करी इथं प्रँक चाललंय. नाही काय सर माझ्या दुकानात ते सगळं एक मिनिट थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय
की 450 रुपयांसाठी मला लोन काढावं लागेल. हो साहेब. ए, तू नको बोलू रे. याला तिकडे पाठव. हा काय बोलतोय तू तिकडे जा रे. चेहरा. अरे हा काय हा आपण चेहरा बोलतो रे मग. तुम्ही शांत हो ना साहेब. तुम्ही शांत त्यांना तुम्ही माझी- किती तुम्ही एकदम हायपर होता. खरं तुम्ही prank- शांत हो साहेब. आमच्या दुकानं एकदम पॉझिटिव्ह आहे, अशी निगेटिव्हिटी नाही चालत आमच्या मग- दुकानात. बसा तुम्ही. तुम्ही- मी काय म्हणतो, तुम्ही चाय पिणार? मी नाही पितो चहा. मला माहितीये तुम्हाला परवडणार नाही, पण अरे काय यार अरे मी त्या कॅफे मध्ये जाऊन ती बदामवाली कॉफी पण पितो यार. मला चहा पण वाटणार नाही काय. मी कसं दिसतो, मला आरसा दाखव. काय गडबड आहे का? अरे मी रोज वापरतो रे असं. अरे माझी आई रोज सकाळी मला बोलते मी गोड दिसतो. चेहऱ्यावर काय बोलतो रे. आई रोज सांगते मला मी गोड दिसतो रे. नका असं बोलू. तुम्ही दिसता पण चेहऱ्यावरनं तसं अरे वाटत. चेहऱ्यावर नका बोलू रे. तुम्ही नका बोलू रे. मला कपडे द्या रे. हे सर काय तुम्हाला असा हवाय, तुम्हाला असा सेम पीस हवाय? त्याच्यापेक्षा महागडा हवाय मला. सर माझं एक म्हणजे बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला विचार. तुम्ही बसा ना बोल. शांत. अहो सर हे बघा कसं आहे, आता तुम्ही एवढं एकदम महागडं घेणार आणि ऑफिसमध्ये ते घालून जाणार तर बॉस अशी चिडचिड करणार ना की पिऊन युनिफॉर्म नाही आणि असं घालून आले. मी पिऊन वाटतो का रे. एक खरं सांग रे. मी पिऊन वाटतो का रे. शेठजी तुम्हाला हा पिऊन वाटतो? सांगा ना यांना मी पिऊन. हा हाऊसकीपिंग मला वाटतो मला. अरे हाऊसकीपिंग. अरे हाऊसफुल करणारा मराठी नट आहे रे मी. हे स्किटच मला नाही आवडलं रे. माझा फक्त अपमान चालला यार यार. हो मला रिस्पेक्ट द्यावं. मी नट आहे. माझ्याशी असं नका वागू. तुम्ही ऍक्टर आहात? मी ऍक्टर आहे. आपल्या दुकानात ऍक्टर आले. बापरे. हो माय गॉड. तुम्ही आता बसा सर प्लीज. तुम्ही बसा ना प्लीज सर. तुम्ही माझ्यासाठी सर, माझ्यासाठी मी तुम्हाला परत बोलणार हो मला काहीतरी. नाही हे सरांसाठी ते सेम कॉम्बिनेशन ली कुकर वाला सेम कॉम्बिनेशन बेस्ट पीस आणायचा सरांसाठी. कुठे आलो रे. काय दिलं मला. मी कुठे सर इथं बघा ना सर. तुम्ही म्हणजे खरंच ऍक्टर. तुम्ही सर ते ऍक्टर वगैरेंना भेटतात सगळे. भेट. ओ वाव सर तुमच्यासोबत एक फोटो काढू? हा काढ पण तो फ्लॅश नका ऑन करू. मला त्रास होतो. सर तो ऑन नाही केला तर त्याला त्रास होणार सर. तू परत दिसणार म्हणतो रे. ए, तू नाही माझा चेहरा यार. तू नाही बोलायचं यार. मी बोलायला मी असंच रे. मी तू नाही- सर माझा कॅमेरा खराब आहे. तू तो कॅमेरा खराब आहे म्हणून बोलतोय सर. कॅमेरा खराब हे आहे. आधी बोलणार हे. सॉरी सर. तुम्ही बसा. तुम्ही किती एकदम तुम्ही बसा ना सर प्लीज. हा घ्या या. थोडं स्माइल करा ना. मी असाच असतो. हा चेहरा माझा. मी असाच असणार आहे. हे काय असाच काढणार मी फोटो. काय वाव काय स्माइल आहे सर तुमची. असंच आहे. हा घ्या एकदम फ्रेश काढलाय. ओ वाव सर हे घ्या तुमच्यासाठी फ्रेश पीस एकदम. वाव वा. कसं आहे त्यांना आवडणार. मी सांगतो ना आवडणार त्यांना. आहे ना मस्त. हे काय दिलंय रे मला. तर तुम्ही बोलले तुम्ही ऍक्टर आहात बरोबर. आता तुम्हाला प्यून, रिक्षावाला, कंडक्टर, वॉचमॅन हे सगळे रोल करायला एकच कपडे घरातूनच घालून निघायचं. कसं आहे मला माहिती आहे ते पासिंगवाल्या ऍक्टरना व्हॅनिटी रूम वगैरे नसतं. मी तुला पासिंग वाला नट वाटतो. मला कंडक्टर, पोस्टमन, वॉचमन हेच रोल मिळतील असं वाटतं. ही किंमत करतो का रे तू. रिक्षावाला अरे मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करतो. हे रोमवासियांनो अगदी अशीच पाहायची होती मला तुमच्या चेहऱ्यावरची स्मितवक्र रेषा. माझं स्वरनिंब तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कदाचित पण खुशाली कळेल माझी. मला गाडलेल्या जागेवर उगवलेल्या गुलाबांमधून. हे करतो रे मी. तुला मी गरीब वाटतो ना. नाही मी तुझ्या तोंडावर पैसे मारणार आहे. तू थांब. नाही काय झालंय ना. काय एवढं चिडतायत सर. तुमच्याकडे वॉलेट आहे? ये! माझ्याकडे 15 आहेत. 15 असे. सॉरी सर. हे घे 7,000 घे. यात जितके महागडे कपडे आहेत, मला सगळे पाहिजे. सगळे. सर कपडे घेण्यासाठी FD मोडली सर. अरे खड्ड्यात जा ना तू. मी 7,000साठी FD मोडेल का रे. हो साहेब. अरे तू नका बोलू यार. चेहरा बघून. अरे यार हे माझंच किती. तू काय बोलायचं. तू मध्ये येऊन माझी वाट नव्हतं रे. हे तुम्ही नाही यार. मी असं दिसतो रे. माझी आई बोलते मला यार मी गोंडस यार. तुम्ही नाही बोलायचं माझ्यावर यार. हे काय करता रे. हे काय दिलं मला. मी असं आहे ते. काय बोल. आता मला सांगा साहेब चेहरा बघून तुम्ही याला हाकलवलेलं फोटो काढायला आलेला त्याचं काय सर. कोण आहे हा. हा कोण आहे. कोण आहे हा. दादा
तुम्ही मला नाही ओळखत पण मी तुम्हाला खूप ओळखतो चांगला. तुमचं नाटक बघायला आलो होतो एकदा. काय कमाल काम करता दादा. तुमचं काम बघून ना मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचं होतं म्हणून मी भेटायला आलो होतो मागे. पण तुम्ही माझा चेहरा बघितलात नाही, बोलात ए हाडक्या चल निक. मी अशा आयड्या गेल्या लोकांना सेल्फी देत नसतो. आणि तसं बोललात आणि तिकडे मुलींचा घोळका होता ना, त्यांना फोटो द्यायला निघून गेलात. मी ना खूप वेळ वाट बघितली तुमची, खूप वेळ थांबलो होतो पण चेहरा बघितला आणि तुम्ही निघूनच गेलात तिकडून. तुम्ही आलातच नाही परत. ठीक आहे बने, बघितलं साहेब, फॅन अमीर गरीब श्रीमंत नसतात साहेब, फॅन असतात. हा? आणि मला सांगा, मी बिझनेसमॅन आहे, कलाकारांमधलं मला काही कळत नाही, पण कलाकार असा असावा ना, प्रेक्षकांचं त्यांच्यावर प्रेम असावा, राग नाही साहेब. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगतो, अलकाताईंचंच उदाहरण घ्या. जत्रेला जातात तर हजारो फॅन्स असे रांग लावून उभे असतात, पण कोणाचंही मन दुखवत नाही ते. सगळ्यांची प्रेमाने भेटतात ते. एकदम 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरून आम्ही तुमचं म्हणजे एवढा अपमान केला आणि तुम्हाला एवढं वाईट वाटलं. ह्याला कसं वाटलं असेल साहेब? सॉरी, मला माफ करा, माझी चूक झाली आणि माझ्या लक्षात आलंय ते. बने बरोबर. या आपण फोटो काढूया, आपण काढ. या ना माझ्या मोबाईल मध्ये काढ. काय ए गौऱ्या, अरे दिसत नाही रे ह्याच्यात एवढे असे कटिंग फटिंग आहेत ते. अरे बाय, तो आपला भाव आहे दुजवा. दुजवा नसेल रे, जुडवा असेल. तेच ते आपला तो भाव आहे ना. काय झाला माहिती आहे का, आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला, तो बॉलिवूड मध्ये गेला. असं आहे काय? बर भाई, हे बघ, हेच आहे ते MHJ जिम, जिथल्या वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे. MHJ. आणि हे बघ, हे भाई, तू आता जिम मध्ये आलाय, तुझ्या हातात जो बँड आहे ना, तो वहिनीने बँडलाय. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, कळणार तू किती धावला हाय नाही, किती चालला हाय नाही, तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही, सगळं ह्याच्यात कळणार. ही अन्न आपल्याला बारीक करूनच राहणार आहे. ये भाई, हे बघ, पण अशी बॉडी बनवायची ना भाई एका दिवसात. म्हणजे तो आता जिम मधनं बाहेर आला ना, तर आम्ही असे उभे असलो की ए भाई कुठे आहे, भाई कुठे, असं आम्हाला वाटला पाहिजे रे. एवढा भारी आता किती बोलतोय यार. हे वाटणार करणार आपण फुल हेगे. एकदम जबरदस्त रापची गाणी आहे. बा इथंच बसलो या, आरामात. आवाज दे. सर कुठं नाही. म्हणजे कसं आहे माहितीये का, तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना, त्या फॉलो केल्यास तर तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील. कळतंय का? म्हणजे आधी काय करशील, आधी तू बायसेप्स मार, मग तू अप्पर थाईज मार, मग तू लोअर बॉडी मार आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार. कळलं तुला? चल बाय. सर भाई, आपल्याकडे पण 4-5 शूटर आहेत, म्हणजे मारायला पाहिजे तर. आता एवढा अप्पर बॉडी थाई एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई. जाऊ का 4-5 शूटर पाठवू आपले? इथे कॉमेडी करायला आलायस? हा? राणा डुग्गुबुट्टी भटकला. काय? काय ना आपण इथं व्यायाम करायला आलायस ना, मग तसा ऍटिट्यूड ठेव. कळतंय? हा, पण तुझा पण ऍटिट्यूड थोडा असा ठेवा आपल्याला. जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटतं 22वी. हा? 22वी जिम बघण्याची नाही, जॉईन करण्याची वेळ विचारली. नाही ना, तीच 22वी. तू 22 वेळा जिम जॉईन केलीस? हा, म्हणजे आधी 21 वेळा फक्त जॉईन केली, व्यायाम नाही केला. 22व्यांदा जिम का जॉईन करावीशी वाटली? केक बनवायला शिकवायचा होता. अरे जिम कशाला जॉईन करतात, वजन कमी करायला रे. ती आपली बायको बोलली, बायकोवरनं आठवलं जरा थांब, ती बोलली होती फोन लावून दे म्हणून. हो. हॅलो पियू, हा तो सर भाई आहे ना आपला, सर फंटर, तो आहे आपल्यावर. तू बोलली होती 1 मिनिट बोला. सर भाई आपली पियू आहे, पियू. अच्छा, हा हा पिऊ बोल. माझी बायको आहे ती. तू डायरेक्ट पियू कसा बोलतो? सॉरी, ते फ्लो मध्ये होऊन गेलं. ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या बायकोचं नाव पिऊ नाही, खाऊ पाहिजे होतं. मस्त मस्त मस्त. एक मिनिट. हॅलो, हा पिऊ ताई बोला. नाही, कसली काळजी करू नका, मी MHJ जिमचा ट्रेनर आहे. हा, हो अगदी, म्हणजे
म्हणजे मी ट्रेनर आहे तर नाही काही काळजी करू नका मी हो माझ्यावर विश्वास ठेवा याची सगळी चरबी उतरवतो हा? हो 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 तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस ओके चला बाय बाय भाई ऐक ना तू जरा रिस्पेक्टने बोल ना तू डायरेक्ट चरबी बिरबी आपल्याला सवय नाही अशी ऐकायची. इथे सगळं ऐकायचं इथे मी बोलतो ते सगळं ऐकायचं ओके व्यायामाला सुरुवात करूया ते हे दाखवू नको सारखं सारखं आपल्याला सवय नाही ते असं करतोय ना. इथे जे मी दाखवतो ना तेच बघायचं चालेल. ओके हा. व्यायामाला सुरुवात हा, करूया करूया ना बोल ना. आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया करूया काय हा, काय करूया करूया सांग बरं आपण करूया. स्ट्रेचिंग का करतो तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून ओके हा, हे बघ मी दाखवतोय ते सगळं कर हा. रेडी 1 2 3 4 हे एवढा कोण करायचा तू कोणी तू कोणचं खुशी में भाई एवढा काय येडा आहे काय तू अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो हे टी शर्ट आज फंटरने सगळ्यांनी मिळून घातलंय तुला नाही माहिती येड्या हे कमी करायचंय ना मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं कसं होतंय बघतो चल 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 ए, चल तू चल हे इकडं कुठे मारतो तू इथं नको मग येडे हिक मारायची असं काय जागा अरे आमच्या गुरुने शिकवले तसं इकडे मारूनच शिकवतात ते कोण गुरु हो की नाही असंच शिकवतात अरे यार, काय पण नाही नको ते नका ऐकू यार चल तुम्ही. चल 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 अरे चल तू ये नको मारू यार इकडे. ये इकडे बघू कसं जमत नाही ते चल हात हात लांब कर टच नको करू पाय लांब ए, कर ए, ए, ए. शाबास ए, बघ. व्हेरी गुड हे बघ, नाही होणार ऐक ना माझं. सगळं होईल हे फिरव हे बघ, ऐक ऐक ना तू टच नको करू यार तू कंबर वळव ना हे बघ मुळात तू पकडलाय तो कंबर नाही तो पोट आहे माझं केवढी किचमीट झाली आहे कंबर कुठे आहे मग तर मी पण नाही पहिली 5-6 वर्षात बरं जे आहे ते फिरव ऐक जे ना आहे ते वळेल ते हे वळव बघ, तू इमानदारीत बोल हे असं. कर ना वर कर हे ना बघ, नाही होणार जाऊ दे हे बघ, जाऊ दे आज ए, जाऊ दे मारू नको यार तू जाऊ दे आज जाऊ दे वर जाऊ दे हे बघ, ए, ऐक माझा हे जाऊ बघ, दे. एवढं- Very good, very good. अरे हे वर नेला तर खाली तर कर रे ते. अरे हे काय हे बघ नाही होणार जमेल अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे अरे, नाही होणार कुठून कुठून जिम करायला येतात 100 चपात्यांचं पीठ मळल्यासारखं वाटलं नाही तर भाई लाफ्टर बिफ्टर साठी ठीक आहे पण तू मजाक मजाक मध्ये लय बोलतोय आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला हे असं ऐकून घ्यायची सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना मी जे सगळं सांगेन ते इथे ऐकून घ्यायचं चला पुढचं करूया आपण स्किपिंग करूया हं? अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचं आहे तुला अरे स्पीकिंग नाही रे स्किपिंग रस्सी उड्या ह्या घे बायकोला वजन कमी करून सांगायचं ना म्हणून सगळं तुला सहन करतो ना आता कधी हा, चल चल स्टार्ट कर रेडी करतोय मी हा मार उड्या मार मी करतोय करतोस तू, ना करू यार शकतोस तू वजन करू शकतोस, लहानपणी कमी करू केलेला शकतोस तू, होता कर. मी हा. शाबास 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 दमलो यार एका उडीत हा? ह्या अशा उड्या मारणार ह्या अशा उड्या मारून हे 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 कमी करणार आहेस तू या- अशा उड्या मारून नाही हे बघ उड्या मारायला एक पॅशन पाहिजे वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे कळलं तेव्हा हे कमी करू शकशील तू या- शाबास 1 2 3 4 ए भाई हे एवढा कोण करायचा तू मी अमन कोणचं खुशी में भाई कोणत्या खुशी में एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचे वांदे आहेत ना म्हणून करायचंय तुला हे चालू दे ना आपल्याला ना बायकोला फक्त ह्याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे काय कमी झालेलं दाखवायचंय कुलरी मुळात ते कॅलरी आहे बघ ना 500 तरी झाली असेल ना बघ ना 500 कुलरी बघ ना फक्त 1.5 कॅलरी कमी झाली किती 1.5 एवढा केलं फक्त 1.5 अमन अरे ह्याला काय अर्थ आहे यार याला काय अर्थ आहे म्हणजे म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं कळलं अच्छा करू नका माझ्याशी जरा चल चल आता टिप्स मारायचे हे बघ भाई तू ना ओळखत नाही भाई हे ऐक बघ तू पण मला ओळखत नाहीस कळलं माझ्या ह्याचा अंत बघू नकोस तू पण माझा त्याचाच अंत बघू नको तुला तेच सांगतोय मी चल डिप्स मार बोलाव कुठे आहे त्याला एकदा घेतो मारतो मग काय ते करूया आपण अरे डिप्स म्हणजे ना हे बघ डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे 1 2 3 4 ए भाई ऐक म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला एकतर आपण एवढ्या खाली कधी जात नाही आणि गेलो तर लवकर वरती येत नाही भाई
कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही. तर तुला सांगतो, आपण शूज घ्यायला जातो ना, तेव्हा मी शूज घालतो, बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त बघा. म्हटलं मला कुठे दिसतात, तूच बघ आपलं. गेल्या 6 वर्षात आपण हे पण नाही पाहिलं. काय? बेंबी कुठे एवढा खाली. म्हणजे तुला नाही जमणार आहे. मी तेच बोलतो, मला नाही जमणार एवढा. एक बरं केलंस, सगळ्यांच्या समोर कबूल करतोयस की तुला नाही जमणार आहे. एकट्याने किती काय काय करायचं. असं असेल तर सगळं खरा सांगूनच टाक. नाही बघूया कसं जमत नाही. चल 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 चल. हे बघ, मुळात ना खाली नाही करणार तू. अरे मी लग्नाला बसलेलो खाली, त्याच्यानंतर आठवतच नाही मी खाली बसलेलो. बस म्हटलं ना तुला जमणार. अरे खाली जायचं कसं पण? डिप्स मारायचे. अरे मी खाली कमी करायचं कळलं. मला खाली सोड, मग मी जातो हळूहळू सोड. शाबास. मला खाली मी शाबास. गेलोच नाही रे, कसं जायचं शाबास. मला माहिती नाही. जा, शाबास. व्हेरी गुड. जमणार हा होणार जमणार आहे तुला. शाबास. व्हेरी गुड. धरणी माय किती वर्षांनी बघितलं धरणी मायला रे, किती वर्षांनी हात लागला धरणी मायला. थँक्यू भाई. म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला. झालं, आता काय करायचं? आता काय करायचंय? आता हे जे सगळं आहे ना ते वर उचलायचंय. उचल हे उचल वर उचल. इथं नको मारा, एवढी बॉडी इथंच काय मारतो यार? सांगितलं ना, गुरुंची पद्धत आहे ती. कर चल कर उचल. अरे नको यार, उचल भाई तू करू नको असं. स्वतःचा बदल स्वतःला जमलं पाहिजे उचलायला. उचल भाई तू अंगाच्या उचल. पॅशन पाहिजे. तू वजन कमी करू शकतोस. तू अंगाच्या तिला येतोस आपल्या. कॅलरी काय मोठी गोष्ट माझं नाही. डोकं उचल. नको. हे बघ, तू मारू नको माझं. ऐक, माझं तू डोकं उचलू शकतोस. उठायचं कसं आहे? मला वर चल. कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही. डोका फिरवला कधीपासून? आता बोल ना. हे आता का गप्पा आहे? हाण्या ओ अगदी आंबरे ने. नीट बोलतो काय? अहो, तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमच्याच भल्याचं चालू होतं ना सगळं. तुमचं वजन कमी करायचं म्हणून पण सगळं सांगतोय ना कधीपासून मी. टच करतोय तुझ्या? ये काय रे, कसा राडा आहे? राडा का झाला? अरे भाई टच केला यार आपल्याला. अरे काहीतरी रिॲक्ट कर ना. मला टच केलाय त्याला. तुला टच केला ना? हा काय रे चिपळूणचा कबीर सिंग? तू भायला टच केला? तू भायला टच केला? मारीन तुमची फेकून कळा ना. भाईला टच भाई याने तो टच केला रे. अरे बघ ना. काय करू फक्त मला सांग. मी काय करू फक्त अरे मला सांग. मला आधी खायला दे लय, आणि काय काय करायला मला पापडी हवी आहे. पापडी घे, पापडी घे. अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला. आणि मग हे चिपळूण अशी टक्कर मारीन ना, छातीत परिश्रम घाट तयार होऊन कळला ना. तो परिश्रम घाट नाही, परशुराम घाट आहे. भाई डिक्शन सांगतोय मला. ते तर सांगायची गरज आहेच ना भाई. प्रॉब्लेम काय पण मला सांग ना, याने काय केलंय? अरे पण आता एवढा कसा करायचा यार? कुलेरी पण कमी होत नाही यार. सगळं हे सांगतो मी करायला. आता करायचं काय? 1 मिनिट भाई, मला सांग, जेवढी पण लपडी झाली तू पंटर लोकांना पाठवला ना? हा आपणच पाठवला. तुझ्यावर केस लागली, तू पंटर लोकांना पाठवला ना? पंटरनं पाठवला. जिम करायचंय याला करायला सांग. गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार. नाही भारी. तू एक काम कर, जाऊन जिलेबी घेऊन ये. येतो. ए बरा झाला, हे घे. आपला फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता. माझ्या बदली तू व्यायाम करायचा. तुमच्या बदली म्हणजे अहो, वजन तुमचं कमी करायचंय ना? नाही ना, ते असू दे. मला फक्त कुलेरी कमी झालेली दाखवायची आहे. चल चल नाही. चल लवकर. हे असं करून काही होणार नाही बघा. म्हणजे याला काय करतो की नाही तू आता? करतो. चल चल काय करू सांगा. स्ट्रेचिंग कर, स्ट्रेचिंग. अहो, स्ट्रेचिंग करून कॅलरी बर्न होत नाहीत. बंद होत नाही. अरे मग मला कशाला करायला लावला यार तू? आपल्याला बाकी नाही, ह्याच्यात दिसणारा फक्त करायचं आपल्याला. अहो हो, पण तुम्हाला सांगितलं ना, ते बॉडी फ्री करण्यासाठी ते मरो फ्री फ्री तू आता आपली केली ना, तुझी पण स्ट्रेचिंग कर. चल पण लवकर कर. चल ऐका ना भाऊ. आता करतो की हा, नाही हा, तू? करतो. कर स्ट्रेचिंग कर. तुम्ही का आवाज काढताय? अरे तू कोणाच्या बॉडीच्या बदली स्ट्रेचिंग करतोय? तुमच्या. मग माझ्या बॉडीचं स्ट्रेचिंग करताना आवाज नाही का होणार? नाही पण
मला त्रास होतोय आवाज तुम्ही काढताय ते कसं? मला नको शिकू. चल ते स्किपिंग चालू कर. चल हा? रशीदच्या उड्या चालू कर. मला कुलरी बॅन करायची आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय. कॅलरी आहे ते. काय आहे? ज्वेलरी. हा? सॅलरी. कुलरी 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 कुलरी. चल चालू कर लवकर. चल डिप्स मार डिप्स. अरे तू नको आवाज काढू यार. दोन दोन आवाज होतात मग बँड कन्फ्यूज होईल ना तिकडे कुलेरीसाठी. एक तर तो बँड कन्फ्यूज, मग हा बँड कन्फ्यूज. लोकांनी करायचं काय? हे बघा अशाने वजन कमी होणार नाही तुमचं. तुम्ही ऐका प्लीज. नाही नाही करावं तर लागणार ना नाही, बाई. खरं- मला आता ते हे करायचंय. काय करायचं? बुडक ते उचलायचंय ते. हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं. नाही पण मला आता आवाज काढायला मजा येत आहे ना यार. नाही भाई पण अहो खरं सांगतो तुम्हाला याच्याने काय सगळं एकाच वेळी करायचं नसतं. ऐका ना मी. नाही उचलायचं म्हटल्यावर उचलायचं. चल लवकर लवकर लवकर. या. ए, थांब, थांब, एक क्रॅम्प आला, ठेव, ठेव. एक क्रॅम्प आला, एक क्रॅम्प आला, एक क्रॅम्प आला. अहो मला कशाला थांबवलं? अरे क्रॅम्प आला यार. हा चल आता उचल. झाला ओके झाला. चल 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 उचल. ते माप बीप नंतर घे रे. चल उचल चल. हे चेपट! जमला. हे जरा इकडे बघ. जरा हे झालंय बघ. उचल. हा हा. मी काय म्हणतो भाई ऐका ना मी दमलो आता बाद झालं. माझ्याकडे एक आयडिया आहे. भाई याच्यात कुलरी कमी तर करावे लागते हो ना. हो त्या कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. हा फक्त आयडिया मी दिली हे कोणाला सांगू नका. बोल ना बोल ना. कुत्रा आहे तुमच्याकडे? कुत्र्याचा काय मदत? त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा. घपाघप कॅलरी वाढतील. काय आयडिया दिली यार तू. मी काय करतो एक बँड गौऱ्याच्या हातात बांधतो, एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो. गौऱ्याच्या तर हातात ना हाडकू देतो. हाडकू म्हणजे कुत्रा गौऱ्याच्या मागे पळेल, गौरा पण पळेल. ज्याची कुलेरी जास्त जळेल तो बँड मी बांधतो. वा वा वा. तू चल ना तिकडे हाडूक म्हणून. तो हवाचा रे. मला मला ऐक माफ ना, करा. तुझ्यावर तर जीव आला माझा. मला माफ करा. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. कब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. दिल भर तुझे. एवढंच आहे. एवढंच आहे. मला वाटलं आणखी वाजवशील उत्साहामध्ये. हरकत नाही पण प्रचंड आहे. प्रचंड खुश. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. हॅलो हॅलो हॅलो. आज मी प्रचंड खुश आहे. याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे. अगदी माणसासारखं आहे माहिती आहे. म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो, ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो, ठरवलं तर कळलं ना. कळलं ना. असो असो असो. थोडक्यात काय आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही. मुळात काय माहिती मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही. जुजबी किस झाडकी बत्ती आहे नाही काय. थोडक्यात काय जुजबी मी कधी मिळवू शकतो. अरे तुम्हाला खोटं वाटतं. ठीक आहे मी दाखवतो. रोबोट 992.0 कम इन. रोबो 992.0 at your service, sir. क्या बात आहे. हे बघ नाही ना पण एक सेकंड. आपण जरा विचित्र नाव आहे. आपण थोडंसं नाव चेंज करूया. चित्रा नाव कसं वाटेल? व्हेरी गुड सर. खूपच वेगळं आहे. पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. लेखकाने स्वतःचा आळशीपणाला जे काय लॉजिक दिलेलं आहे ना. क्या बात.
बस हरकत नाही हे बघ न मी तुझा मालक आहे त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं यस सर. बस उठ बस उठ आईला नवीन लग्न झालेलं नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो बस उठ बस उठ Error. Language can't decode. Please repair your fumble. It's request humble. ओके 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 हे बघ आता मी तुझा मालक आहे मी काही सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं आणि काम करायचं जो हुकुम मेरे आका. ओके चल माझं डोकं चेपून दे जो हुकुम मेरे आका. ओके काय करते काय 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 करतेस तू तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे. चेतून नाही चेपून दे म्हटलं मी तुमचा फंबल आहे डिक्शनचा प्रॉब्लेम आहे प्लीज सुधारा कारण ही फालतुगिरी चालणार नाही. मी रोबो आहे तुमची बायको नाही मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार. बरं बरं तिकट ठेव ते तिकट ठेव अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी हा माझा कंट्रोलर. हा हे बुक. हा मस्त आहे चांगलं आहे ही स्क्रिप्ट नाही 9 वाजता मस्त आहे असं म्हणायला. नीट वाचाल तर वाचाल. अरे वाचाल वा साहित्यिक रोबोट दिसतोय काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता. काय बोलतेस नक्की. मग मी तुला सई तामणकर करू शकतो सॉरी तुमच्या लायकीप्रमाणे बदल करू शकता. कोणाची लायकी काढतेस सॉरी मान सॉरी सई तामणकर. यांची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं. भावाने मला सॉरी म्हण कान पकडून सॉरी मेरे काका. काका नाही अरे काका नाही रे आका तुझा पण फंबल पडतोय माझा चालतो सॉरी. हा ठीक आहे चल एक काम कर इथे बस आपण हे बघ आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया ओके असं समज की मी कामावरून आलोय काय करशील या सर बसा ना. थँक्यू किती फुगे विकले आज. फुगे तुम्ही फुगे विकता ना सर. मी फुगे विकणार वाटतो तुला सॉरी सर माझ्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगेवाले वाटता. चौपाटीवर मालिश करणारे वाटता. कान कोरणारे वाटता. ब्लॅक तिकीट विकणारे वाटता. जास्त बोलतेस कळलं ना मी सिंगर ऍक्टर आहे नाही सर नाही काय मी ह्यांच्याकडे काम करतो ती त्यांची चूक आहे. कोणाची तुम्हाला काम देणाऱ्यांची. फालतूगिरी बंद कर चहा टाक जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त चांगलं बोलतीये आयुष्यपत ना काम करण्यासाठी रोबोट आणला तो सुद्धा मला चेहऱ्यावरून जज करायला लागला हा. काय करतेस तू काय करतेस तुम्ही म्हणाला चहा टाका मी टाकला. चहा टाका म्हणजे चहा ठेव सॉरी सर माझ्या मेकॅनिझम मध्ये एका शब्दाचा एकच अर्थ होतो तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून घेणार. ओके 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 नवीन चहा टाकू. नको 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 इथे बस हा बस हे बघ आपण कामानंतर शिकूया सध्या आपण 4 चौकात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया सर. मला सांग मी कसा दिसतो सर डुकराचं पिल्लू तुमच्यापेक्षा गोड दिसतं. बुटकं पेंग्विन लोचटपणा तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. चौथीतला मुलगा तुमच्यापेक्षा हुशार वाटतो. मुंगसासारखं तोंड घुबडासारखं शरीर आणि चिचुंडीसारखा आवाज. एरर टू फास्ट. अगं माझा अपमान करतेस तू सॉरी सर माझ्या मेकॅनिझम मध्ये मला एवढंच कळतं माझा प्रामाणिकपणा ऑन आहे तो बंद करा. कसा बंद करायचा काय काय लोचटपणाचं उदाहरण लांब राहा. आया बहिणी नाहीत का मूर्ख मेल्या. अरे काय कुठे सांग कुठे बंद करू बोलत का चालेल बंद कसं करू सांग ना मला तू माझ्या कंट्रोलर मध्ये. हा कंट्रोल मध्ये हा बंद केला एक काम कर नॉर्मल मोडवर राहा. नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. काय पासवर्ड काय पासवर्ड टाका हा. अंशू फालतू. अंशू फालतू पासवर्ड आहे हो कुणी फीड केलाय कंपनीनी. त्या कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार
त्याच्याशिवाय इकडे कोणी करणार नाही. अंशू फालतू नाही रे बकवास वाटतंय सगळे. एरर 3 वेळा सलग बोलावं लागेल. एकदा बोलत शेवटचे 2 3 वेळा सलग बोलावं लागेल. अंशू फालतू, अंशू फालतू, अंशू फालतू. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. बरं झालं, पहिले मी माझा पासवर्ड चेंज करतो, थांब जरा. अंशू राजविंडा. एरर पासवर्ड रिजेक्टेड. यू हॅव ओनली 2 ऑप्शन्स. अंशू फालतू, अंशू लोचट. नको, फालतू बरं आहे मला. अंशू फालतू, अंशू फालतू, अंशू फालतू, हा बरं आहे. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. झालं 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 झालं. आता काम करूया आपण, काहीतरी काम करूया का जरा. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त व्यवस्थित बोलते, बाकी शिवाय घालतेस तू, कळलं काय. चल पेपरने वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आता लवकर. अगं स्वतःला काय घालतेस, मला वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आका काय आका, मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही, कळलं ना. वारा घाल, मला वारा घाल. चहा टाक, माझ्यासाठी चहा टाक. पाणी दे, मला पाणी दे, कळलं का. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त बोलते आयुष्य. एक काम कर, काय करशील, जाऊन मार. जो हुकुम मेरे आका. अगं झाडू कशाला मारतेस तू. तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल. तुम्ही म्हणाला झाडू मार, मी मारला. डोकं फिरलं काय तुझं. इथं बस, इथं बस. तुला पहिलं ट्रेन केलं पाहिजे. जो हुकुम मेरे आका. अरे 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 काय काही फालतूगिरी चालली तुझी. तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल, मी ट्रेन झाले. अरे समीर चौगुलेचे विरोध करू नकोस, कळलं ना. 4 लोक ओळखतात मला. पण जुजबी त्यालाच मिळते. तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते. बस झालं. आता नेक्स्ट एपिसोडला प्राजक्तावर डान्स करून दाखवतो, आणि नाही डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन नाही. सिस्टीम अपडेटेड. याचं नाव अंशुमन नाही, मग काय म्हणतोस रे बटल्या. हे पटलं काय, पटलं काय. माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते. दे पटलं नको. मग काय म्हणतोस टिंगू. टिंगू नको, टिंगू का टिंगू. 2च ऑप्शन आहेत, बटल्या आणि टिंगू. नको, बटलं ठीक आहे, बटलं ठीक आहे. एक काम कर, तू 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 एक काम कर, मला डान्सची प्रॅक्टिस करून घे. मला पुढच्या एपिसोडला त्या प्रोजेक्टवर डान्स करायचा आहे. जो हुकुम मेरे आका. हा, तेवढंच Play बघतो the बोलते. music. हा. नाचवतेस की पोचवतेस. असं नाही, जीव घेशील माझा. जो हुकुम मेरे आका. ऐक रे, ऐक रे, ऐक रे, ऐक रे. आता